नमस्कार मैत्रिणींनो. आजचा दुधी भोपळ्याचा पराठा या पार्ट 2 व्हिडिओमध्ये आपण लच्छा पराठा आणि स्टफिंग पराठा पाहणार आहोत. तर पहिला व्हिडिओ जो मी ऑलरेडी अपलोड केला आहे त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रीयन पराठा दाखवलेला आहे. तर या पराठ्याबरोबर आपण दही चटणी घेऊ शकतो. पण या पराठ्याबरोबर एक खासियत आहे ती म्हणजे सन्नाटा रायता. तर सन्नाटा रायता म्हणजे नेमकं काय आणि कसं करायचं ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर जेव्हा आपण पराठा करायला भोपळा घेतो तर तो भोपळा मध्यम किंवा कोवळा असावा. निबर असेल तर वरचं साल आणि आतल्या काळ्या बिया किंवा जाड बिया काढाव्या. तो खिसून घ्यावा. शक्यतो भोपळा खिसल्यानंतर जसं वांगं काळं पडतं चिरल्यानंतर त्याच पद्धतीनं भोपळा पण इथं खिसल्यानंतर काळा पडतो. त्यामुळे मी इथं मीठ लावून ठेवणार आहे. तुमच्या अंदाजे तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहेत तेवढं तुम्ही घेऊ शकता. मी इथं एक मीडियम साईजचा जवळ पाऊण घेतलेला आहे भोपळा आणि तो कट केला आहे. साधारणतः एक मोठा कप तेवढा खीस घेतलेला आहे आणि इथं एकच कप मी पीठ घेणार आहे. कारण आपण स्टफिंग पराठा आणि जो आपण लच्छा पराठा म्हणतो तो बनवणार आहे. तर इथं 1 कप पिठामध्ये मी पाव कप बेसन घेतलेलं आहे. तर बेसनामुळं एक छान टेस्ट येते. शिवाय याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी आणि ही मी कणिक तिंबून घेत आहे. तर मीठ, बेसन त्याचबरोबर थोडासा ओवा आणि कस्तुरी मेथी मी इथं टाकणार आहे. तर याच्यामुळे ह्या पराठ्यालाही छान टेस्ट येते आणि ओव्यामुळे तर सगळ्यांना माहीतच आहे की त्याची टेस्ट ही एकदम खमंग लागते. आणि याचमध्ये जे 5 मिनिट मी खीस ठेवलेला होता खिसून त्याचं पाणी मी याच्यामध्ये पिळून घेत आहे. कारण भोपळ्याला पाणी सुटतं आणि लागेल तसं आपल्याला वरून पाणी ॲड करून हे पीठ तिंबून घ्यायचं आहे. तर मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ तिंबून घ्यायचं आहे. जास्त पातळ आणि खूप जास्त घट्ट असं नाही तिंबायचं. तर एवढ्यामध्ये साधारणतः 4 ते 5 पराठे अगदी बरोबर होतात. तर याला मी रेस्ट करायला ठेवते फक्त 10 मिनिटासाठी आणि आता आपण स्टफिंग बनवून घेऊया. तर याच्यामध्ये एक मध्यम साईजचा कांदा मी चिरून टाकलेला आहे. तो बारीक चिरलेला घ्यायचा. कोथिंबीर इथं मी घेतलेली आहे बारीक चिरलेली. अद्रक घ्यायचा आहे. याशिवाय इथं मिरची एकदम बारीक पातळ तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे जे स्टफिंग आहे याला छानशी टेस्ट येण्यासाठी हळदीबरोबर आपल्याला इथं चाट मसाला किंवा आमचूर पावडर ॲड करायची. थोडासा ओवा टाकायचा. आपण अगोदर पण कणकेमध्ये ओवा ॲड केलेला आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर जेव्हा कांदा मिक्स करतो मीठ आणखीन याच्यामध्ये थोडंसं आपण टाकलेलं आहे. पहिलं थोडंसं टाकलेलं होतं. तेव्हा पाणी सुटतं त्यामुळे थोडंसं पिळून घ्यायचं. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की पिळल्यानंतर याच्यामधलं बरीचशी चव कमी होते. तर तसं होत नाही. शक्यतो मीठ कमी व्हायचं प्रमाण एखाद वेळेस होतं. तर मग आपण याची टेस्ट पिळल्यानंतर बघायची आहे आणि याच्यामध्ये लागेल तेवढंच मीठ आपल्याला ॲड करायचं आहे. तर हे स्टफिंग कोरडं झालेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं अगदी पीठ पण टाकून घेते आणि मीठ पण मी याच्यामध्ये थोडं ॲड केलेलं आहे. आता पीठ टाकल्यानंतर आपल्या स्टफिंगमध्ये चिकटपणा येतो का किंवा आपलं आतला भाग कच्चा राहतो का असं काही होत नाही. कारण पिठाची मात्रा आपण कमी ठेवलेली आहे त्यामुळे व्यवस्थित पराठे होतात. तर हे स्टफिंग थोडंसं कोरडं झालेलं आहे. तर मी इथं आता आपले पराठे बनवायला घेत आहे. तर पराठ्याच्या सुरुवातीला गोळे बनवून घ्यायचे. ते फक्त 10 मिनिट रेस्ट मी याला केलेली आहे आणि एकदम मध्यम कन्सिस्टन्सीचा इथं गोळे केलेले आहेत. तर छोटे गोळे करून घ्यायचे कारण आपल्याला इथं एक तर पहिला पराठा करायचा आहे तो म्हणजे स्टफिंगचा आणि दुसरा नंतर लच्छा पराठा. तर लच्छा पराठा बनवण्याची सोपी ही पद्धत मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे. तर तो व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच. तर इथं सुरुवातीला आपण या पद्धतीने लाटून घेऊ शकतो स्टफिंग पराठा किंवा अशा पद्धतीने हाताने जसं आपण पुरणपोळी बनवताना करतो त्या पद्धतीनेही करून याच्यामध्ये स्टफिंग आपल्याला भरता येते. तर तुमच्याकडे अशा 2 पद्धती आहेत स्टफिंग भरायच्या आणि मधला भाग आपल्याला इथं जाड ठेवायचा आहे. म्हणजे काय होतं की जेव्हा आपण पराठा लाटायला जातो तेव्हा तो फुटत नाही आणि याला वरच्या बाजूने असं मोदकसारखं करून याला तो भाग तिथं चिटकवायचा आहे. एक्स्ट्रा झाला असेल तर तो बाहेर काढायचा आहे. भरपूर पीठ लावून घ्यायचं आहे. पराठ्याला शक्यतो पीठ लागतंच जास्त आणि असं सर्व बाजूनी याला प्रेशर देऊन हा जे स्टफिंग आतलं आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने लाटायचं. मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की पराठा नेहमी अशा पद्धतीनेच लाटावा म्हणजे तो फुटत नाही किंवा फुटला तरी पण त्याचं स्टफिंग बाहेर येत नाही किंवा याच्या कोरही तुटल्या जात नाही. तरी आपल्याला एका साईडने वरती जायचं आणि दुसऱ्या साईडनं खाली यायचं आणि त्याच्यानंतर कडा लाटताना अलगद या पद्धतीने तुम्हाला लाटता येतात. तर बघा इथं स्टफिंग भरपूर भरलेलं आहे. चक्क ते दिसत आहे तरी पण पराठा आपला क्रॅक गेलेला नाही आणि फुटलेलाही नाही. कारण लाटण्याची योग्य मेथड पराठ्याला एक आहे. ती म्हणजे एका साईडनं वरती लाटायचं आणि दुसऱ्या साईडनं खाली घ्यायचं. तर तवा गरम झालेला आहे.
एक मोठ्या गॅसवर आपण तवा गरम करून घेतला आणि मीडियम फ्लेमवरती आपण पराठे भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला पराठा छानसा शेकून घ्यायचा. पराठा शेकत असताना थोडा शेकल्यानंतर आपल्या हाताने या पद्धतीने पराठ्याला मी फिरवलेला आहे. तर पराठा भाजताना जर आपण हाताने या पद्धतीने फिरवला तर बघा सगळ्या साईडने गोल्डन कलर किंवा सोनेरी रंग येईपर्यंत तो व्यवस्थित भाजला जातो. तर अशा पद्धतीने पराठा भाजला ना की तो कुठेही कच्चा राहत नाही. आणि मी काय करते की इथं या बाजूने भाजलं आहे त्याच्यामुळे मी याला तूप लावून घेत आहे. तर हे पराठे शक्यतो फुगतात, पण याला कुठे-कुठे ओव्यामुळं थोडंसं वाफ जायचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे हे पराठे एवढे फुगले जात नाहीत. परंतु बऱ्यापैकी हे पराठे फुगतात किंवा जेव्हा आपण खातो तेव्हा याचे 2 बरोबर भाग होतात. तर दोन्हीही बाजूनी तूप लावून सर्व बाजूनी याला फिरवत-फिरवत भाजून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण हा पराठा बाहेर काढणार आहोत भाजल्याच्या टायमिंगला तेव्हा याला आपल्याला 1-2 सेकंद फक्त फास्ट फ्लेमवर, मोठ्या फ्लेमवरती याला घ्यायचं आहे. का गोल्डन कलरचा सुंदर पराठा आपला तयार आहे. तर इथं मी लच्छा पराठा करण्यासाठी 3 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि एक सेम लाटायच्या आहेत. त्याच्यानंतर एक खालची जी पोळी आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती थोडंसं पीठही आपल्याला टाकायचं आहे. तर याच पद्धतीने आपल्याला दुसरीही पोळी त्याच्यावर ठेवायची आहे. प्लेन लाटायची पोळी, त्या पोळीला तेल लावायची गरज आतून लाटताना लागत नाही. तर यालाही आपल्याला तेल लावायचे, याच्यावरही आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि तिसरी पोळी याच्यावरती ठेवायची. तर लच्छा पराठा बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे, खूप सोपी पद्धत आहे. कुणीही अगदी सहजपणे हा पराठा बनवू शकतं. हा म्हणजे इतरही पराठे तुम्ही याच पद्धतीने बनवू शकता. तर तिन्ही पोळ्या या पद्धतीने एकाला एक ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरही मी तेल लावून पीठ थोडंसं टाकून घेणार आहे. आणि याचा आपल्याला जसं आपण सारणाच्या किंवा साट्याच्या करंज्या बनवतो त्याच पद्धतीने याचा असा रोल करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित थोडंसं आदर असं चिटकवल्यासारखं पुश करायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं की ते सगळे लेयर आहेत ते एकमेकाला व्यवस्थित जोडले जातात. आणि याचे मी 4 भाग करून घेणार आहे छोटे-छोटे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 2 पराठे अगदी सहजपणे होतात. तर लच्छा पराठा कट केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दाबायचा आहे आणि त्याची ती डिझाईन आहे ती वरती दिसली पाहिजे आणि या पद्धतीने आपल्याला ते पोळ्या लाटल्यासारखं लाटून घ्यायच्या आहेत. तर लच्छा पराठ्यामध्ये ही डिझाईन आपली वर दिसते म्हणूनच याला लच्छा पराठा म्हटलं जातं आणि याच्यावरती आपल्याला सारण अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. या पराठ्यामध्ये तुम्हाला जास्त कष्ट करायची गरज लागत नाही किंवा हा पराठाही फुटण्याची अजिबात शक्यता नसते. फक्त याची पोळी पातळ लाटली पाहिजे. फायनल पोळी म्हणजे जेव्हा आपण याच्यामध्ये स्टफिंग भरतो ती पोळी दोन्ही साईडची पातळ असली पाहिजे. तर याच्यावर स्टफिंग भरून याच्यानंतर वरती पोळी ठेवायची आहे. ती साईडनं चिटकून घ्यायची आहे. पीठ लावायचं आहे थोडं हाताला चिटकू नये म्हणून आणि याला थोडंसं अलगदचं असा हात मारून लाटायचा आहे. म्हणजे एकदम थोडासा जाडसरपणा जर कुठे असेल तर तो आपल्याला लाटून पातळ करायचा आहे. तवा गरम करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर पराठा पहिला शेकल्यानंतर हाताने थोडा फिरवायचा आहे आणि लगेच त्याला पलटी मारायचं आहे. तर पराठा भाजला हे जाणवतं त्याच्यानंतरच हाताने आपल्याला याला फिरवायचं आहे. अगोदर फिरवायला गेलं तर ती चपाती अशी मऊ असते, चिकट असते, ती तुटण्याची किंवा इकडे सरकण्याची शक्यता असते. तर यालाही मी छानसं तूप लावून घेणार आहे आणि पलटी मारणार आहे. तर हे पण पराठे दोन्ही लेअर वेगवेगळे होतात आणि याच्यामध्ये तुम्ही भरपूर स्टफिंग भरून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि खूप हेल्दी आहे. तुम्ही भोपळ्याचा पदार्थ मुलांना खाऊ घालण्यासाठी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ट्रिक वापरू शकता. तर लहान मुलांना आपण भाजी पोळी देतो तेव्हा ते शक्यतो भाजी खात नाहीत, चपातीच खाऊन घेतात. तर त्याच्यासाठी खूप मस्त ट्रिक आहे की आपण तो पदार्थ या पद्धतीने पराठ्याच्या स्वरूपात त्यांना टिफिनला किंवा घरी खाण्यासाठी दिला पाहिजे. तर एकदम मस्त आणि खूप सुंदर असा पराठा आपला तयार झालेला आहे. तर या पराठ्याबरोबर खाण्यासाठी आपण बनवूया सन्नाटा रायता. तर मी इथं दही घेतलं आहे, साधारणतः पाऊण वाटी दही मी इथं घेतलेलं आहे आणि याला थोडंसं मिक्स करून घेते मी. तर मध्यम कन्सिस्टन्सी असावी अशा पद्धतीचं आपल्याला याला मिक्स करायचं आहे. तर इथं मी रवी आहे ती पण वापरू शकता. परंतु रवीने आपल्याला याला फक्त मिक्स करायचं आहे. परंतु याच्यापासून लोणी निघेपर्यंत याला मिक्स नाही करायचं. तर मी इथं मध्यम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे. आणि शिवाय आपल्याला इथं थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे.
जर विकतचं तुमचं एव्हरेस्ट वगैरे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त टाकू शकता. घरचं असेल तर थोडं कमी टाकायचं आहे, ते जास्त तिखट असतं. तिखट, मीठ याचबरोबर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता या रायत्याची नेमकी खासियत काय असते? तर सन्नाटा रायता म्हणजे आपण जेव्हा हे खातो, तेव्हा आपल्या पोटाला एकदम थंड असं फील होतं, जसं ताक पिल्यावर होतं. त्याच्यामुळे याला सन्नाटा रायता म्हणतात. म्हणजे आपल्या पोटाला ते शांत बनवतं, म्हणून सन्नाटा एक प्रकारचा आहे आणि सन्नाटा रायता असं याचं नाव उत्तर भारतामध्ये जास्त करून बोललं जातं. तर आपण याला थोडासा तडका देणार आहोत. तर तडका देण्यासाठी इथं मी थोड्याशा तेलामध्ये साधारणतः एक अर्धा चमचा जिरी मी टाकलेली आहे आणि हिंग. तर हे दोन्ही टाकून मस्त असा तडका आपल्याला याला द्यायचा आहे. तर याची टेस्ट इतकी अप्रतिम लागते ना, तुम्ही 1-2 पराठे जास्तच खाणार. नक्कीच हा रायता तुम्ही बनवा. तर याच्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट ॲड केली जाते, जी आपण बऱ्याच कोशिंबिरीमध्ये टाकतोही. तर ती म्हणजे खारी बुंदी. तर इथं खारी बुंदी मी थोडीशी टाकून घेतलेली आहे. ही खारी बुंदी तुम्ही पाण्यात टाकून थोडीशी भिजवून त्यातलं पाणी काढूनही याच्यामध्ये टाकू शकता. तर इतका अप्रतिम हा आहे, इतकी चव छान आहे याची, की जर तुम्हाला हे कुस्करून पराठ्याबरोबर खायचं असेल, जसं पातळ आमटी तुम्ही खाता, तर याला अजून थोडं पातळ तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला पराठ्याबरोबर नाश्त्याला सकाळी खायचं असेल, तर तुम्ही मध्यम कन्सिस्टन्सीचंच ठेवा. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा पराठा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.